नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आधीचे जे दोन व्हिडिओ होते सर्विंग आणि फ्लूइड मेकॅनिक्स, या दोन्हीही व्हिडिओजला तुमचा खूप चांगला प्रतिसाद होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नवीन सब्जेक्ट सुद्धा सांगितले आणि त्याच कंडिशनच्या अनुषंगाने आपण आपले पुढचे पण व्हिडिओ घेऊन येतोय. म्हणजे आज आपला FM चा सेकंड पार्ट येतोय, ज्यामध्ये खूप अतिशय महत्त्वाचे आधी विचारलेले जे काही प्रश्न असतील किंवा आधीच्या एक्झाम्स मध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते आपण घेतोय खूप व्यवस्थित पद्धतीने. या सर्व व्हिडिओजवर म्हणजे माझ्या व्हिडिओजवर तरी फार जास्त वेळ न वाया घालता एकदम व्यवस्थित पद्धतीने फक्त व्हिडिओ एकदा तुमच्या डोळ्याखालनं जाऊ द्या. आपला मोटो एकच आहे की या सगळ्या प्रश्नांमधले दोन जरी का प्रश्न म्हणजे एका व्हिडिओचे दोन जरी का प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आले तर समजून जायचं की तुम्ही या व्हिडिओसाठी दिलेला पूर्ण टाइम तुम्हाला युजफुल होईल. क्लिअर? त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने पुन्हा FM चे काही पुढचे 25 प्रश्न जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या. यासोबत पुढचे जे व्हिडिओ आहेत जसे की जिओटेक आहे, बिल्डिंग मटेरियल आहे किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल असतील किंवा सर्वेचे काही प्रश्न असतील, इरिगेशनचे आहे, अशा संदर्भातले सगळे व्हिडिओज तुम्हाला येत्या 2 दिवसात तुमच्या समोर दाखवले जातील. त्यासोबतच जर काही तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी हव्या असतील तर कमेंट मध्ये प्लीज एकदा कमेंट करा की तुम्हाला कोणते व्हिडिओज हवे आहेत, जेणेकरून मी त्या पद्धतीचे व्हिडिओ किंवा त्या सब्जेक्टवर विचारलेले जेवढेही प्रश्न आहे ते असेंबल करून तुमच्या समोर व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ तयार करेल. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आजचा जो आपला पार्ट आहे ज्यामध्ये आपण फ्लूइड मेकॅनिक्स बघणार आहोत, टोटल आपले पुन्हा मित्रांनो साधारणतः सेम 25 क्वेश्चन्स यामध्ये आपण घेणार आहोत आणि याचे आन्सर सुद्धा मी तुमच्या समोर दाखवतोय. आणि जेवढेही प्रश्न तुमच्या समोर घेतोय हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच या आधी कुठेतरी कोण्यातरी एक्झाम मध्ये विचारलेलेच आहे, त्यामुळे हे व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. क्लिअर? चला मग पुढे जाऊया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा काय म्हणतात. विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ पॉइज? ओके, सो मास डेन्सिटी, विस्कोसिटी, वेलोसिटी ग्रेडियंट, कायनेमॅटिक विस्कोसिटी. बघा DSSB JEE 2022 ला विचारलेला प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला माहित असेल तर लक्षात ठेवा की पॉइज एक तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की पॉइज आहे काय. तर पॉइज हे डायनॅमिक विस्कोसिटीचं CGS युनिट आहे. बघा कोणाचं? डायनॅमिक विस्कोसिटीचं हे CGS युनिट आहे. क्लिअर? सो डायनॅमिक विस्कोसिटी CGS युनिट आहे. डायनॅमिक विस्कोसिटी म्हणजेच फ्लुइडचा इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो. बघा डायनॅमिक विस्कोसिटी म्हणजेच काय? इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो. म्हणून पॉइज हे कुणासाठी वापरलं जाते? तर ना तर मास डेन्सिटीसाठी, ना वेलोसिटी ग्रेडियंटसाठी, ना कायनेमॅटिक विस्कोसिटी. तर लक्षात ठेवायचंय पॉइज हे विस्कोसिटीसाठी मित्रांनो वापरलं जातं. ओके, म्हणून इथे दिलेले ऑप्शन जे आहे जसं की डेन्सिटी, वेलोसिटी ग्रेडियंट किंवा कायनेमॅटिक विस्कोसिटी हे चुकीचे आहे आणि करेक्ट ऑप्शन विस्कोसिटी हे आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो 27 DSSB JEE 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. इफ 900 kg liquid occupies the volume of 1 cubic meter, then 0.09 represent its. बघा काय म्हणतात, काय रिप्रेझेंट करते? 0.09 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम, डेन्सिटी की युनिट वेट. ओके, लक्षात घ्या काय म्हणतायत. सिंपल आहे. थोडं फक्त तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर बघा त्यांनी काय म्हटलंय, डेन्सिटी दिलेली आहे. बघा काय म्हटलंय, डेन्सिटी. सगळ्यात महत्वाचं की काय म्हणतायत, इफ 900 kg लिक्विड ऑक्युपाइज व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर. ओके, 1 मीटर 1 क्यूबिक मीटर सॉरी 1 क्यूबिक मीटर म्हणजेच काय 900 kg पर मीटर क्यूब. लक्षात घ्या एवढं kg 1 क्यूबिक मीटर म्हणजेच काय
त्यांनी डेन्सिटी दिली आहे तुम्हाला. त्यासोबतच तुम्हाला माहित आहे की वॉटर डेन्सिटी किती आहे, रो ऑफ वॉटर किती असतो, हा असतो 1000 kg पर मीटर क्यूब, बरोबर की नाही. आणि त्यांनी काय म्हटलंय 0.09 काय आहे. आता 0.09 कधी तयार होणार रे, ज्या वेळेला 900 डिवायडेड बाय 1000 होणार. यस ऑर नो. केजी मीटर क्यूब एकमेकाला कॅन्सल होतील, त्याच वेळेला 0.09 हे उत्तर तयार होणार. मग याचाच अर्थ काय झालाय, डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. मी म्हणू शकतो डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजेच कोण आहे, डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजेच काय असते, काय असतं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. क्लिअर. सो इट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, म्हणून ऑप्शन ए हे करेक्ट येणार. क्लिअर, लक्षात येतंय. सिंपल आहे, फक्त थोडं कन्फ्युजिंग वाटेल कदाचित, पण फार जास्त कन्फ्युज होण्याची गरज नाही. क्लिअर. नेक्स्ट, सेंटीपॉइज इज द युनिट ऑफ. बघा पुन्हा DSSB JEE 2022 ला विचारलेला प्रश्न आहे, सेंटीपॉइज इज द युनिट ऑफ. आता बघा सेंटीपॉइज काय आहे. पॉइज आणि सेंटीपॉइज हे दोन्हीही डायनॅमिक विस्कॉसिटीची युनिट आहे. कुणाचे, डायनॅमिक विस्कॉसिटीची युनिट आहे. हे डोक्यात फिट करून ठेवा. जसं तुम्हाला माहित असायला पाहिजे की वन पॉइज म्हणजेच 100 सेंटीपॉइज असतात. 100 सेंटीपॉइज असतात, लक्षात ठेवायचं आहे. ओके. इन केस याच्यावर जरी का क्वेश्चन आला तर तुम्हाला ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तर सेंटीपॉइज इज द युनिट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी. त्यामुळे इथे डोक्यात फिट करून ठेवा, ऑप्शन काय येणार, बी हा करेक्ट येणार. नेक्स्ट 29, DSSB ला JEE 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. अ स्पियर ऑफ डायमीटर 1 सेंटीमीटर falls in a fluid of kinematic viscosity 10 stroke with the terminal velocity of 0.02 meter per second. The value of the coefficient of drag on the falling sphere is 80, 100, 120 की 60. आता अशा पद्धतीचे ज्या वेळेला प्रश्न येतात त्यावेळेला कदाचित तुम्ही थोडे कन्फ्यूज होऊन जातात, बरोबर आहे की नाही. तर खरं तर हा क्वेश्चन म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झामला येणं अपेक्षित नाही. कारण यामध्ये तुम्हाला एकतर तुम्हाला फ्लो माहित असायला पाहिजे किंवा प्रॉपर्टीज ऑफ फ्लो माहित असणं गरजेचं आहे. आणि प्रॉपर्टीज ऑफ फ्लो कधी माहित होईल, ज्या वेळेला तुम्हाला रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू माहित होईल, बरोबर आहे की नाही. म्हणजेच तुम्हाला आरी ची कंडिशन माहित असायला पाहिजे. ओके. सो हा काय आहे, रो VD अपॉन म्यू. यस ऑर नो, रो VD अपॉन म्यू. किंवा तुम्हालाही माहित आहे की म्यू अपॉन रो इज नथिंग बट द न्यू. डायनेमिक विस्कोसिटी टू डेंसिटी इज नथिंग बट द काइनेमेटिक विस्कोसिटी. और shall I say rho upon mu is nothing but the 1 upon nu. Yes, 1 upon nu, not a mu, kinematic viscosity. So rho upon v, so rho upon v च्या ऐवजी मी VD upon nu ठेवू शकतो का रे. हा झाला RE. Yes or no? So let's see. काय म्हणतायत, टर्मिनल वेलोसिटी 0.02 मीटर पर सेकंद आहे. त्यानंतर ते काय म्हणतायत की कायनेमेटिक विस्कोसिटी, कायनेमेटिक न्यू किती आहे रे, न्यू आहे 10 स्ट्रोक. 10 स्ट्रोक, स्ट्रोकला कन्वर्ट करून घ्या. आणि त्यानंतर हे सेंटीमीटर मध्ये दिलंय, याला मीटर मध्ये करून घ्या. म्हणजेच कंडिशन काय होणार, 0.02 मल्टीप्लाइड बाय 0.01 डिवायडेड बाय न्यू कायनेमॅटिक विस्कोसिटी. आणि न्यूला जर का तुम्ही कन्वर्ट केलं तर ते काय होईल, 0.001. लक्षात आलं. तर याचा आन्सर किती येणार, तर इथे येईल 0.2, कारण की हा कटला तर इथे होणार 1 पॉइंट समथिंग, तर हा येईल 0.2. ओके, कारण एक कमी होईल. सो रेनॉल्ड्स नंबर येणार 2
आणि 2 आलं म्हणजेच RE लेस दॅन 1 आहे. आणि जर का रेनॉल्ड्स नंबर 1 पेक्षा लहान असेल दॅट मीन्स दॅट इट्स क्रिपिंग फ्लो. ओके, सो फ्लो इज क्रिपिंग. सो त्या केसमध्ये ज्या वेळेला आपण कोइफिशियंट ऑफ ड्रॅग फोर्स काढतो किंवा आपण CD फाइंड आउट करतो तर त्या केसमध्ये लक्षात घ्यायचे CD इज इक्वल्स टू काय असतो, तो CD इज इक्वल्स टू 24/RE असतो. लक्षात ठेवायचंय काय, 24/RE रेनॉल्ड्स नंबर. इट्स द क्रिपिंग फ्लो, लक्षात घ्या. ओके, सो याची सिरियल स्ट्रेट कंडिशन आहे. कोइफिशियंट ऑफ ड्रॅग साठी फॉर्म्युला असतो CD इज इक्वल्स टू 24 ऑफ RE. मग CD इज इक्वल्स टू 24 ऑफ RE म्हणजे किती झालंय मित्रांनो, हा झालाय 0.2. सो आन्सर किती होणार, हा 2 जर काढला तर हा 240 होणार, तर हा 2 होऊन जाईल म्हणजे 120 आन्सर यायला पाहिजे. तो ऑप्शन C इज करेक्ट. क्लिअर, डोंट वरी, असा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही, टेन्शन घेऊ नका. जर का विचारलं तर डायरेक्ट क्रिपिंग फ्लो साठी येणार. तुम्हाला हे फक्त इक्वेशन माहित असणं गरजेचं आहे. CD इज इक्वल्स टू 24/RE एवढं लक्षात ठेवा. यू विल गेट द आन्सर. क्लिअर. नाउ क्वेश्चन नंबर 30 नाहीये, DSSJB पुन्हा 2022 चा प्रश्न आहे. शियर स्ट्रेस डेव्हलप्स ऑन अ फ्लुइड एलिमेंट इफ. शियर स्ट्रेस डेव्हलप्स, आता शियर स्ट्रेस डेव्हलप्स ऑन अ फ्लुइड एलिमेंट इफ. आता शियर स्ट्रेस कधी डेव्हलप होतो हे पण माहित असायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचंय त्यांनी काय दिलंय, द फ्लुइड कंटेनर इज सब्जेक्टेड टू द युनिफॉर्म लिनियर ऍक्सिलरेशन. द फ्लुइड इज नॉन विस्कस. द फ्लुइड इज ऍट रेस्ट. द फ्लुइड इज विस्कस अँड द फ्लो इज नॉन युनिफॉर्म असं म्हटलं आहे. बघा, एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की शियर स्ट्रेस डेव्हलप्स होण्यासाठी 2 कंडिशन लागत असतात. कोणत्या 2 कंडिशन रे? पहिली आहे की फ्लुइड विस्कस असला पाहिजे. शियर स्ट्रेस कधी डेव्हलप होऊ शकतो, बघा शियर स्ट्रेस कधी डेव्हलप होऊ शकतो, 2 केस मध्ये होऊ शकतो. पहिली काय आहे की फ्लुइड विस्कस असला पाहिजे. सेकंड थिंग की व्हेलॉसिटी ग्रेडियंट असला पाहिजे. काय असायला पाहिजे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट असायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवायचंय की फ्लुइड हा विस्कस असणं गरजेचं आहे अँड द फ्लो इज नॉन युनिफॉर्म. लक्षात घ्या, फ्लो कसाला असायला पाहिजे, नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म यासाठी की व्हेलॉसिटी ग्रेडियंट असला पाहिजे, म्हणून तो नॉन युनिफॉर्म असतो. म्हणून ऑप्शन हे डी करेक्ट आहे. किंवा तुम्हाला जर का हे पुढचं माहित नसेल, फ्लो इज नॉन युनिफॉर्म, ओके, हे जर का माहित नसेल, जर तुम्हाला एकही कंडिशन माहित असेल तरीही तुम्ही करेक्ट ऑप्शन चूज करू शकता. द फ्लुइड इज विस्कस. आणि शियर स्ट्रेस तेव्हाच डेव्हलप होऊ शकतो की टाऊ तेव्हाच डेव्हलप होऊ शकतो व्हेन द फ्लुइड इज विस्कस. क्लिअर, लक्षात ठेवायचंय. म्हणून ऑप्शन डी ए करेक्ट येणार. 32. The maximum capillary tension for a tube 0.07 mm in a diameter is. बघा, थोडा हा पण वेगळा आहे. त्यांनी काय म्हटलंय, कॅपिलरी मॅक्झिमम कॅपिलरी टेन्शन फॉर अ ट्यूब. आता त्यांनी कॅपिलरी टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन च्या संदर्भातला क्वेश्चन आहे. आता एक लक्षात ठेवायचंय की कॅपिलरी टेन्शन ही सरफेस टेन्शन आणि डायमीटर ऑफ कॅपिलरी ट्यूब वर डिपेंड करत असते. काय म्हटलंय मी, कॅपिलरी टेन्शन हे कशावर डिपेंड करते, तर सरफेस टेन्शन. लक्षात घ्या, सरफेस टेन्शन आणि कॅपिलरी ट्यूब डायामीटर. लक्षात आलं, ट्यूब डायामीटर वर डिपेंड करते. क्लिअर. आता यात काय आहे, ट्यूबचा जर का डायामीटर जास्त असेल, बघा अजून एक गोष्ट, डायामीटर ऑफ ट्यूब इफ इट इज मोर देन द कॅपिलरी टेन्शन इज लेस. ट्यूबचा डायामीटर जर जास्त असेल तर कॅपिलरी टेन्शन कमी होते. क्लिअर.
मग इथे सरळ सरळ त्यांनी काय दिलाय, कॅपिलरी टेन्शन फॉर अ ट्यूब त्यांनी म्हटलंय 0.07. 0.07 डायमीटर दिलाय की डायमीटर 0.07 दिलाय बघा, डी दिला आहे 0.07 mm. आणि तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की सरफेस टेन्शन ऑफ वॉटर किती असतो, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर किती असतो ही टर्म सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. हा असतो मित्रांनो 0.072 न्यूटन पर मीटर. क्लिअर? ही टर्म खूप महत्वाची आहे, हिला सगळ्यांनी लक्षात असू द्या. क्लिअर? की 0.072 न्यूटन पर मीटर ही सरफेस टेन्शन ऑफ वॉटर आहे. क्लिअर? आता डायमीटर दिली आहे, ही mm मध्ये दिली आहे, सरफेस टेन्शन मीटर मध्ये आहे. मी याला काय करतो, कन्वर्ट करून घेतो. ओके, तर मीटर मध्ये कसं कन्वर्ट होणार, 10⁻³ मायनस आणि हे 2 म्हणजे 5, 7 × 10⁻⁻5 मीटर तयार होणार. एक्झॅक्टली बरोबर आहे. तुम्हाला माहित असेल की मॅक्झिमम कॅपिलरी टेन्शन काय असते, सो इथे लिहून देतो, मॅक्झिमम कॅपिलरी टेन्शन काय असतो, हा असतो मित्रांनो टॉइस सिग्मा डी स्क्वेअर. फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. सो टॉइस सिग्मा किती आहे 0.072 इंटू हा किती होतो 7 × 10⁻⁵, बरोबर की नाही. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे आणि या कॅल्क्युलेशन वरनं तुम्हाला काय काढायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. किती व्हॅल्यू येते ही तुम्हाला बघायची आहे. आता जर का सिंपल विचार केला तर -5 आहे, हा वर गेल्यावर +5 होणार. म्हणजे साधारणतः जर का विचार केला तर 2 × 0.072 × 10⁻⁵ 7, आता 1 2 700 बरोबर. 2 × 1 2 3 1 2 10⁻⁵ जर केलं तर हे होणार 700, म्हणजेच 2 × 720 1 2 म्हणजे हा होणार 3 / 700. आन्सर हे ऑलमोस्ट एकच पकडा. जर का पकडलं एकच घेतलंय तर काय होणार 1 2 2 × 10⁻3 2 × 10⁻3 काहीतरी चुकून राहिलं. याचं कॅल्क्युलेशन 2 मिनिट मला पण करू देत किती येते तर. आय थिंक 31.64 च्या आसपास यायला पाहिजे. एकदा तुम्ही चेक करा बरं, डी ऑप्शन करेक्ट आहे का. ठीक आहे, ऑप्शन डी करेक्ट येतो की नाही ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. ओके, आणि याचा स्क्वेअर आहे, सॉरी हा चुकले कुठे, इथे चुकत होतो, हा याचा स्क्वेअर आहे, सॉरी हा याचा स्क्वेअर आहे, डी चा स्क्वेअर आहे म्हणजे याचा स्क्वेअर आहे. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आन्सर 31.64 च्या जवळपास यायला पाहिजे. क्लिअर? नाउ नेक्स्ट 33. Which of the following is the correct relation for an ideal gas? Where small p absolute pressure of gas, rho density of gas, r gas constant, t absolute temperature k. बघा काय म्हणतात, एक लक्षात ठेवायचे. आयडियल गॅस लॉ काय सांगतो, आयडियल गॅस लॉ काय सांगतो, आयडियल गॅस लॉ आपल्याला काय सांगतो की प्रेशर is equals to or the product of density, gas constant and absolute temperature is nothing but the pressure. बघा मी काय म्हटलंय, pressure is nothing but the product of density, gas constant and absolute temperature
टेम्परेचर. लक्षात घ्या. सो दॅट डेन्सिटी इज नथिंग बट द रो, gas constant is nothing but the R, and T is nothing but the temperature. So P is equals to rho RT. So P is equals to rho RT is the correct option. Clear? लक्षात ठेवायचं आहे. Okay. P is equals to rho RT. Next section, question number 34. Specific volume of a fluid is defined as the ratio of. काय म्हटलंय? स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हटलंय. लक्षात घ्या. काय म्हटलंय? स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके. DSSB जेईला प्रश्न विचारलाय 2022 ला. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय? स्पेसिफिक व्हॉल्यूम असते 1 अपॉन डेन्सिटी. ओके. 1 अपॉन डेन्सिटी. लक्षात ठेवायचंय. क्लिअर? सो 1 अपॉन डेन्सिटी म्हणजे 1 अपॉन रो. सो यू नो दॅट 1 अपॉन रो म्हणजेच काय? मास अपॉन व्हॉल्यूम. येस ऑर नो? म्हणजेच व्हॉल्यूम अपॉन मास. ओके. दिस इज द स्पेसिफिक व्हॉल्यूमच्या संदर्भातला क्वेश्चन आहे. सो व्हॉल्यूम अपॉन युनिट मास आपण असं म्हणू शकतो. व्हॉल्यूम अपॉन युनिट मास. सो वेट डेन्सिटी इज द फ्लुइड ऑफ द वेट डेन्सिटी टू द स्टँडर्ड फ्लुइड. नाही. व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड टू द युनिट मास. बघा ऑप्शन बी बघा. व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड टू द युनिट मास. क्लिअर? So volume of fluid to the unit mass. Clear? Next 35 काय सांगतो? सेम प्रश्न आहे. DSSB जेईला विचारलेला प्रश्न आहे 2022 ला. A fluid in which shear stress is more than the yield value and shear stress is proportional to the rate of shear strain is known as. बघा काय म्हणतात. Fluid with yield stress प्लस प्रपोर्शनल स्ट्रेस असा साधारणतः क्वेश्चन आहे. बघा. जर का तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं असेल, आयडियल फ्लुइड हा एकदम इमॅजिनरी पार्ट झाला. रिअल मध्ये ही कंडिशन येणार नाही, न्यूटनियन मध्ये नाही. आता प्लास्टिकचा जर विचार केला तर तुम्ही बघा काय माहित आहे. प्लास्टिक फ्लुइड मध्ये काय होतं की फर्स्ट यील्ड स्ट्रेस एक्सीड करावा लागतो आणि नंतर शियर स्ट्रेस विच इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द शियर स्ट्रेन असतो. बघा मी काय म्हटलंय. प्लास्टिक फ्लुइड मध्ये सुरुवातीला यील्ड स्ट्रेस एक्सीड करावा लागतो आणि त्यानंतरच शियर स्ट्रेस हा डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द शियर स्ट्रेन असतो आणि त्यालाच म्हणतात प्लास्टिक फ्लुइड. क्लिअर? त्यालाच काय म्हणतात? प्लास्टिक फ्लुइड. जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर मड वगैरे याचं बेस्ट एक्झाम्पल ठरू शकते. क्लिअर? त्यामुळे प्लास्टिक फ्लुइड इज द करेक्ट आन्सर. क्लिअर? नाउ नेक्स्ट DSSB जेईला प्रश्न विचारला आहे. नेक्स्ट 36. L-2 आणि T-2 ही डायमेन्शन क्वांटिटी कोणाची आहे किंवा ही फिजिकल क्वांटिटी कोणाची येते? लक्षात ठेवा. ही क्वांटिटी कोणाची येते म्हणजे असं जर का विचारलं असतं की बाबा डायनॅमिक विस्कोसिटीची म्यूची क्वांटिटी काय आहे, सरफेस टेन्शन, एनर्जी, स्पेसिफिक वेटची जर का विचारली असती तर लगेच काढता येतं. पण अशा केसमध्ये L-2 T-2 ही क्वांटिटी जर विचारली तर थोडं त्यांनी घुमून फिरून क्वेश्चन विचारला असेल. तुम्हाला या केसमध्ये सगळ्या केसेस सॉल्व्ह करता यायला पाहिजे तरच तुम्हाला डायमेन्शन क्वांटिटीचा आलेला प्रश्न किंवा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. अदरवाइज हे सॉल्व्ह करणं शक्य होणार नाही. बघा याला जर का मी थोडं वेगळ्या पद्धतीत बघतोय किंवा मला हे माहित आहे कशाचं आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय की इट इज द क्वांटिटी ऑफ स्पेसिफिक वेट. व्हाय इट इज सो स्पेसिफिक वेट? तुम्हाला माहित आहे की स्पेसिफिक वेट इज इक्वल्स टू वेट अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे की नाही? इट इज द वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट काय असते रे? वेटचं आहे M1 L1 T-2. बरोबर आहे? अँड व्हॉल्यूम इज नथिंग बट द L3. व्हॉल्यूम कोण आहे? L3. सो हा एक याच्यासोबत कटला म्हणजे हे झालंय M1 T-2
खाली आला L2 म्हणजे M1 L2 आणि T-2 इट इज द केस. क्लिअर? म्हणून मग इट इज द डायमेन्शन क्वांटिटी ऑफ स्पेसिफिक वेट. सिंपल आहे हे. बघा हे पण विसरून चालणार नाही की नाही ठीक आहे होऊन जाईल, इझी आहे, नाही. ओके, ह्या पण डायमेन्शन क्वांटिटी माहित असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट, पुणे मेट्रो 2021 चा क्वेश्चन आहे मित्रांनो. पुणे मेट्रोचा क्वेश्चन आहे, कॅपिलरी फोर्स इज डिपेंडंट ऑन. बघा, कॅपिलरी फोर्स इज डिपेंडंट ऑन. आधीच मी सांगितले कॅपिलरी ऍक्शन डिरेक्टली सरफेस टेन्शनवर डिपेंड असते. कॅपिलरी टेन्शन असू दे, कॅपिलरी ऍक्शन असू दे, विच इज डिरेक्टली डिपेंड अपॉन द सरफेस टेन्शन. किंवा यासोबतच लक्षात ठेवा काही गोष्टी की कॅपिलरी ऍक्शन डिरेक्टली सरफेस टेन्शनवर डिपेंड असते, डेप्थ किंवा पोर प्रेशरवर कधीच नसते. बघा इथं जे दिलेलं आहे की डेप्थ ऑफ वॉटर किंवा पोर प्रेशरवर कधीच नसते. क्लिअर? सो सरळ सरळ त्यांनी काय म्हटलंय की कॅपिलरी फोर्स इज डिपेंडंट ऑन द सरफेस टेन्शन. कशावर असते? सरफेस टेन्शनवर असते. ना वॉटरवर असते, ना पोर प्रेशरवर असते, ना डेप्थवर डिपेंड करते. क्लिअर? त्यामुळे लक्षात ठेवायचे की ए इज करेक्ट ऑप्शन. मेट्रो, पुणे मेट्रोला विचारलेला प्रश्न आहे 2021 ला. नेक्स्ट क्वेश्चन 38. बापरे खूप मोठा आहे. Consider the following statement with respect to the capillary in a liquid and I define the correct statement. बघा कॅपिलरीच्या संदर्भात क्वेश्चन आहे आणि करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते आयडेंटिफाईड करायचं आहे. बघा, कॅपिलॅरिटी phenomenon can only lower the liquid surface level in a small tube relative to the adjacent general level of liquid when viscous the tube is held vertically in the liquid. बरोबर. Capillarity phenomenon can only raise the liquid surface level in a small tube relative to the adjacent general level of liquid when the tube is held vertically in a liquid. Okay. Capillary expressed in terms of Newton per mm square. Okay. Capillarity phenomenon can raise or lower the liquid surface level in a small tube relative to the adjacent general level of liquid when the tube is held vertically in a liquid. Okay. बघा थोडंसं किचकट आहे पण लक्षात घ्या. खरं तर कॅपिलॅरिटीमुळे लिक्विड लेवल राईज किंवा लोअर दोन्ही होऊ शकते. एकतर ती राईज होईल किंवा लोअर होईल आणि हे लिक्विड सॉलिड इंटरॅक्शन वर डिपेंड असते किंवा डिपेंड करते. बरोबर आहे? कशावर डिपेंड करते? सॉलिड इंटरॅक्शन वर. बघा यांनी म्हटलंय ओनली लोअर. बघा शब्द कसे लक्षात ठेवायचे? ओनली लोअर. यांनी म्हटलंय ओनली राईज. यस ऑर नो? ही टर्म याच्यात एक्सप्रेस केल्या जाती म्हणते? बिलकुल नाही. म्हणजे इथंच चुकलं ना रे. बघा कॅपिलॅरिटी मुळे एकतर लिक्विड राईज होऊ शकते किंवा लोअर होऊ शकते. या दोन्ही टर्म आहे. आणि इथे बघा काय म्हटलं? फिनॉमिनॉन कॅन राईज ऑर लोअर. दोन्ही आले. लोअर द लिक्विड surface level in a small tube relative to the adjacent general level of liquid when the tube is vertically held in the liquid. जर का ती वर्टिकली पकडली तर ऍडजस्टंट लेवल पेक्षा एकतर ते लिक्विडचा सरफेस वाढेल किंवा कमी होईल. एवढं सिंपल आहे. बघायला तर एवढा मोठा वाटला होता क्वेश्चन, पण जर का तुम्ही परफेक्ट वर्ड्स पकडत असाल तर त्यामध्ये इझी जाऊ शकतं. क्वेश्चन DDA JEE ला विचारलाय 2022 ला. बघा पुन्हा सांगतोय, रिपीट क्वेश्चन करत नाही, फक्त जेवढे क्वेश्चन विचारले इम्पॉर्टंट तेवढेच घेतोय आणि हे सगळे महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, शेवटपर्यंत बघत राहायचंय. नेक्स्ट क्वेश्चन ONGC 2022 ला विचारलेला आहे. ONGC ला विचारलाय 2022 ला. सॉरी, क्वेश्चन नंबर 39 काय सांगतो? इट इज फाउंड दॅट वेट ऑफ लिक्विड 10 न्यूटन. वेट ऑफ लिक्विड 10 न्यूटन. इट मेजर्स 0.4 लिटर. म्हणजे व्हॉल्यूम दिलाय ना सरळ सरळ, व्हॉल्यूम 0.4 लिटर. कॅल्क्युलेट्स इट्स स्पेसिफिक वेट. कॅल्क्युलेट इट्स स्पेसिफिक वेट. आता हे आपल्याला चालत नाही, बरोबर आहे की नाही? चालतो का? त्यामुळे 0.0004
मीटर क्यूब करा. येस, लक्षात आलंय. म्हणजेच काय होणार रे, स्पेसिफिक वेट इज इक्वल्स टू वेट अपॉन व्हॉल्यूम दॅट इज 10 डिवायडेड बाय 0.0004 मीटर सॉरी न्यूटन पर मीटर क्यूब. यस ऑर नो? बघा आन्सर काय करेक्ट येतं, सरळ सरळ आहे. जर का केलं 1 2 3 4 म्हणून 1 2 3 4 डिवायडेड बाय 4 काय होणार, किती येतं बघा, 4 1 4 हे झालंय 2.5 बरोबर की नाही. त्यावर एक पाडून टाका म्हणजे 25,000. हा पॉइंट जर काढला तर 25,000 न्यूटन पर मीटर क्यूब. क्लियर? 25,000 न्यूटन पर मीटर क्यूब. स्पेसिफिक वेट विचारला होता, वेट पर युनिट व्हॉल्यूम, वेट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे आन्सर सी करेक्ट. ONGC ला विचारलेला आहे, सिंपल क्वेश्चन आहे. क्लियर? नेक्स्ट बघा 40 काय म्हणतोय, क्वेश्चन नंबर 40 काय म्हणतो, व्हॉट इज द रिप्रेझेंटेटिव्ह हाईट ऑफ कॅपिलरी राईज फॉर अ फाईन सँड. हा हे खूप महत्वाचं आहे. फाईन सँड साठी काय नेमकं असते बघा, फाईन सँड साठी जी कंडिशन आहे ती किती असते, तर लक्षात ठेवा फाईन सँड मध्ये पोर्स फार कमी असतात किंवा छोटे छोटे असतात, त्यामुळे कॅपिलरी राईज मीडियम रेंज मध्ये असते. खूप जास्त पण नसते, खूप कमी पण नसते, ती मीडियम रेंज मध्ये. मग मीडियम रेंज किती असते, तर लक्षात ठेवायचे 0.3 to 1 मीटर असते. किती? 0.3 to 1 मीटर एवढी असते. अँड दिस इज फॉर द फाईन सँड. क्लिअर? DFCCIL ला विचारलेला प्रश्न आहे, 2 मार्क्ससाठी या रेंजेस माहित असणं गरजेच्या आहेत. क्लिअर? किंवा यामध्ये ना ठीक आहे सोडा जाऊ द्या, हे लक्षात ठेवा फक्त, किंवा बाकीच्या पण रेंजेस तुम्ही माहित करून घ्या, आता एक्सप्लेन करायला वेळ नाही. विच ऑफ द लिस्टेड प्रॉपर्टीज इज युनिटलेस. खाली DFCCIL ला विचारलेला 2021 चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी युनिटलेस आहे? डायनेमिक विस्कोसिटी, शियर स्ट्रेस, स्ट्रेन की टेन्शन. विस्कोसिटीला युनिट आहे, स्ट्रेसला युनिट आहे, टेन्शनला पण युनिट आहे. स्ट्रेनला युनिट नसतो, बरोबर आहे की नाही? स्ट्रेनला युनिट नसतो. चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, दोन्ही सेम रेशिओ असल्या, ह्या रेशिओ मध्ये दोन्ही युनिट सेम असल्यामुळे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतील आणि युनिटलेस होणार. DFCCIL ला 2 मार्क्स साठी विचारलेला क्वेश्चन आहे, म्हणजे विचार करा किती फालतू क्वेश्चन आहे हा. बरोबर आहे? चलो नेक्स्ट. MB प्रेशर इज इक्वल टू MB UPPCL च्या येईला विचारलेला क्वेश्चन आहे 2022 ला. MB प्रेशर इज इक्वल टू, MB म्हणजे काय? मिली बार. काय असतो MB म्हणजे काय? मिली बार. लक्षात ठेवायचंय, कायम लक्षात ठेवायचंय की मिली बारच्या केसमध्ये हा क्वेश्चन विचारलाय. 1 मिली बार MB और M बार और M काही पण म्हणतात त्याला. बघा 1 मिली बार असं पण लिहितात, याला M बार पण लिहितात किंवा याला MB पण लिहितात. लक्षात आलं? या तिघांचाही अर्थ एकच आहे. 1 MB म्हणजे किती? 1 MB म्हणजे असतं 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किती असते? 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. क्लिअर? किंवा दुसऱ्याही केसमध्ये एक लक्षात ठेवायचं, यालाच 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती रे? 1 पास्कल. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती? 1 पास्कल होतो. अरे हो की नाही? म्हणजेच याचाच अर्थ याला तुम्ही असं पण लिहू शकता 100 पास्कल. ओके, 100 पास्कल पण म्हणू शकता. ओके, लक्षात येतंय का? त्यामुळे जर का तुम्हाला याच्यात प्रश्न विचारला किंवा पास्कल मध्ये विचारला, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल मध्ये विचारला, तर आन्सर मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. इथे ऑप्शन बी हा करेक्ट येतो. 1 मिली बार, 1 MB, 1 M बार म्हणजेच काय? 100 पास्कल PA और
100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट 43 काय सांगतो बघा. ऍज पर द न्यूटन्स लॉ विस्कॉसिटी शियर स्ट्रेस ऍक्टिंग बिटवीन द टू लेयर्स ऑफ फ्लुइड. बघा या दोन लेयर आहे, या दोन लेयरच्या मधात जी विस्कॉसिटी आहे त्याच्या संदर्भात आहे, ऍज पर द न्यूटन्स लॉच्या संदर्भात आहे. आता बघा न्यूटन्स लॉ काय सांगतो रे, शियर स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर आहे, वेलोसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, टाऊ इज इक्वल्स टू म्यू इनटू वेलोसिटी ग्रेडियंट du अपॉन dy च्या संदर्भातला हा प्रश्न आहे. यस ऑर नो? आलं का लक्षात? वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. वाय म्हणजे कोण? चेंज इन डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स वाढलं तर शियर स्ट्रेस कमी होतो. याचा अर्थ काय झालं, डिस्टन्स जर का वाढलं तर शियर स्ट्रेस कमी होणार आहे. जर का डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वाढली तर शियर स्ट्रेस कमी होतो. डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम. बरोबर येतो का? नाही, चुकलाय. इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. स्क्वेअर नाही, हे डिरेक्टली येत नाही. जे चुकीचे शब्द आहेत त्यांना राऊंड करतो. डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. एकतरी ते डिरेक्टली पण चुकलं, स्क्वेअर पण चुकलं. इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम. बरोबर. टाऊ कसा आहे बघा, टाऊ हा इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. टाऊ हा इनवर्सली प्रोपोर्शनल करतो वायला, म्हणजे डिस्टन्सला. डिस्टन्स वाढलं, शियर स्ट्रेस ऍक्टिंग बिटवीन द टू लेयर्स ऑफ फ्लुइड. विस्कॉसिटीची कंडिशन माहित असणं गरजेचं आहे की बाबा रे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगतो? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी सांगतो की शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द शियर स्ट्रेस और वेलोसिटी ग्रेडियंट और du अपॉन dy. क्लियर? मग y जर का वाढत असेल तर ऑब्विसली डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जेवढी मोठी होत जाईल तेवढा कमी स्ट्रेस होत जाईल. येस ऑर नो? म्हणून मग हे इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आहे. क्लियर? डी हे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, थोडा वेगळा आहे, दोनदा विचारला आहे आणि UKPSC जेईला विचारलाय 2023 ला, GPSC WSSB EE 2023 ला दोनदा विचारलाय. डायमेन्शन ऑफ डायनेमिक विस्कोसिटी इन FLT सिस्टीम काय होतो? तर डायनेमिक विस्कोसिटी म्हणजे कोण? तर शियर स्ट्रेस टू द वेलोसिटी ग्रेडियंट. काय रे? डायनेमिक विस्कोसिटी. कसं काय? तर तुम्हाला माहित आहे, टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू du अपॉन dy असतो, और वेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर? म्हणजेच काय रे, टाऊ इज इक्वल्स टू म्यू इनटू du अपॉन dy. आपल्याला म्यू पाहिजे डायनेमिक विस्कोसिटी, म्हणजे टाऊ डिवायडेड बाय du अपॉन dy इज इक्वल्स टू म्यू. ओके, म्हणून ऑन द बेसिस ऑफ दॅट डायमेन्शन ऑफ डायनेमिक विस्कोसिटी, मी काय म्हटलं की डायनेमिक विस्कोसिटी इज द रेशियो ऑफ शियर स्ट्रेस टू द वेलोसिटी ग्रेडियंट. हा झाला शियर स्ट्रेस, हा झाला वेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर आहे? म्हणून न्यूटन्स लॉ स्टेट दॅट फोर्स इज इक्वल टू द मास टाइम इंटू ऍक्सिलरेशन. फोर्स म्हणजेच काय झालाय? मास इंटू ऍक्सिलरेशन. आणि या बेसिसवर जर का बघितलं तर एफ इज इक्वल्स टू एम एल टी मायनस 2. बरोबर आहे का? एम एल टी मायनस 2. मी एम आणि एफ ला रिप्लेस करतो. एम इज इक्वल्स टू एफ एल टी मायनस 2. आणि याच बेसिसवर मी काय करतोय, सिंपल कंडिशन मध्ये एफ इज इक्वल्स टू, बघा अजून एक कंडिशन आहे की एफ एल हा टी आहे, बरं हा टी आहे, किंवा याही बेसिसवर दुसरी एक कंडिशन होऊ शकते. एफ एल 2 अपॉन टी. ओके, ठीक आहे. हा क्वेश्चन थोडा राहू द्या. क्वेश्चन नंबर 44 मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देतो. ओके, आय एम ऑल्सो लिटिल बिट कन्फ्युज रिगार्डिंग दिस वन, डायनेमिक विस्कोसिटीच्या संदर्भात. ठीक आहे.
आय विल एक्सप्लेन इट फर्दर. चला इथे टाइम वेस्ट नाही करू, पुढच्या याच्यात पुन्हा घेऊया. नेक्स्ट, TNPSC AECS ला विचारलेला क्वेश्चन आहे 2024 ला, लेटेस्ट आहे. अ फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज मोर दॅन द यील्ड व्हॅल्यू अँड शियर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शियर स्ट्रेन और द वेलॉसिटी ग्रेडियंट इज नोन ॲज. ओके, आत्ताच थोड्या वेळा झालं होतं की जर का यील्ड स्ट्रेस एक्सिड जर केला तरच शियर स्ट्रेस प्रोपोर्शनल असतो वेलॉसिटी ग्रेडियंटला. यालाच काय म्हणतात, प्लास्टिक फ्लुइड म्हणतात. यालाच काय म्हणतात, प्लास्टिक किंवा आयडियल प्लास्टिक फ्लुइड म्हणतात. क्लिअर, यालाच म्हणतात आयडियल प्लास्टिक. म्हणजेच क्वेश्चन नंबर 44 साठी BA करेक्ट आहे. क्वेश्चन रिपीट आहे पण एक्झाम रिपीट नाही आहे, हा वेगळ्या एक्झामचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. बापरे, बघा हा क्वेश्चन बघा किती वेळा विचारलाय. क्वेश्चन नंबर 46 किती वेळा विचारलाय. DDA JEE, UKPSC, MPSC ला पण आपल्या 2022 ला क्वेश्चन आहे. DSSB JEE 2021 ला पण विचारलाय पुन्हा, आणि DDA JEE 2021 ला. म्हणजे बघा हाच क्वेश्चन 2023 2021 एवढ्यांदा रिपीट केलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. एवढ्या वेळा काय म्हणतायत, द रेशिओ ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी. क्वेश्चन खूप मोठा होता आणि आहे तसा फालतू. the ratio of dynamic viscosity to the density it is nothing but the nu. आणि न्यू कोण असते, कायनेमॅटिक विस्कॉसिटी असते. काय असते, कायनेमॅटिक विस्कॉसिटी. एवढा सिंपल. किती वेळा, 1 2 3 4 5 वेळा विचारलाय क्वेश्चन. किती, 5 वेळा. लक्षात घ्या, रिपीट होण्याचे चान्सेस किती असतात. क्लिअर, त्यामुळे डोक्यात फिट करून ठेवा. आपले 2 जरी का क्वेश्चन रिपीट झाले ना, समजून जायचं की तुम्ही माझा बघितलेला व्हिडिओ सक्सेसफुल झाला, फुल पैसा वसूलाय. क्लिअर. नेक्स्ट 47 काय बोलतो, द रेशिओ ऑफ प्रेशर इंटेन्सिटी. PSSB ला विचारलेला JEE 2024 चा क्वेश्चन आहे. द रेशिओ ऑफ प्रेशर इंटेन्सिटीज इनसाइड अ लिक्विड जेट, अ ड्रॉपलेट अँड सोप बबल हॅव्हिंग अ सेम इंटरनल रेडियस अँड इक्वल सरफेस टेन्शन विल बी. बघा थोडं विचारलाय, काय म्हणतायत, जेट, त्यानंतर आहे ड्रॉपलेट आणि सोप बबल. जेट, ड्रॉपलेट आणि सोप बबल. जेटमध्ये सरफेस टेन्शनच नसते, नो सरफेस. कोणता सरफेस असते का, नो सरफेस. ओके, नो सरफेस. ड्रॉपलेटला एक सरफेस असतो. किती, 1 सरफेस. आणि सोप बबलला 2 सरफेस. लक्षात घ्या, किती, 2 सरफेस. म्हणजेच यामध्ये काय असतो, प्रेशर डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो नंबर ऑफ सरफेसेसला. प्रेशर कुठे असतो, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ सरफेस. म्हणून मी याचा जर का बघितला रेशिओ तर 1:2:2 काय होतोय, 4. 1:2:4 म्हणून ऑप्शन हे करेक्ट येणार. ओके, डबलने मल्टिप्लाय करतोय. नेक्स्ट 48 केरला PSC ओव्हरसियर 2021 ला विचारलाय. केरला PSC ला 1 पास्कल. ओके, विच इज इक्विव्हॅलंट टू 1 पास्कल. 1 पास्कलला कोण इक्विव्हॅलंट आहे, तुम्हाला आठवत असेल तर इथे बघा, आपण थोड्या वेळा आधीच लिहिलं होतं की m बारच्या संदर्भात 1 पास्कल कोणाशी रिलेटेड आहे, 1 पास्कल कोणाशी रिलेटेड आहे. आणि इथे क्वेश्चन तोच आहे, 1 पास्कल रिलेटेड टू. सांगायची गरज आहे, बिलकुल नाही, डायरेक्टली DA करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट इस्रो URSC TA 2024 चा क्वेश्चन आहे. ओके, बघा बरं, सगळ्याच टाईपचे क्वेश्चन्स रिपीट करतोय, सगळ्याच टाईपचे क्वेश्चन्स घेतोय. म्हणून मी काय बोलतो, 1 2 जरी का क्वेश्चन रिपीट झाले, पैसा वसूल आहे माझ्या व्हिडिओचा. इफ अ स्मॉल ग्लास ट्यूब इज डिप्ड वर्टिकली, स्मॉल ग्लास ट्यूब आहे डिप्ड वर्टिकली इन अ मर्क्युरी. आता स्मॉल ग्लास ट्यूब काय असू शकते रे, स्मॉल ग्लास ट्यूब वर्टिकली डिप करणं म्हणजे कॅपिलरी आहे, येस ऑर नो.
कॅपिलरी आहे, पुढे बघू. द लेवल ऑफ मर्क्युरी इन द ट्यूब विल बी द जनरल लेवल ऑफ द आउटसाइड मर्क्युरी. बघा त्यांचं काय म्हणणं आहे की हिच्यात कॅपिलरी टाकली तर यामधली ही सपोज जर का मर्क्युरीची जर का लेवल असेल तर यामधली लेवल हायर राहील की लोअर राहील. ओके, अँड त्याच संदर्भात त्यांनी विचारलं आहे. तर एक लक्षात घ्या, मर्क्युरी does not weight the glass. Mercury does not weight the glass. मर्क्युरी ग्लासचा सरफेस किंवा ग्लासला ओलं करत नाही. क्लिअर? त्यामुळे रूल काय बोलतो, जर का अशी कंडिशन असेल तर कॅपिलरी कशी असते, डिप्रेशन असते किंवा लोअर असते. लॅब कॅपिलरी कशी असते, डिप्रेशन होते किंवा लोअर मध्ये असते. त्यामुळं ऑप्शन बी हा करेक्ट येतो. क्लिअर? थोडा फिरून विचारलेला आहे त्यामुळे 100% थोडा कन्फ्युजिंग असता, तर तो लोअर येत असतो. क्लिअर? तो लोअर येतो, त्यामुळे बी हा करेक्ट येतो. UPSSSC JEE 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. कन्सिडर द फॉलोइंग ऑप्शन, आयडेंटिफाय द स्टेटमेंट डिप्टिंग द करेक्ट रिलेशनशिप. बघा काय म्हणतात. In SI system, surface tension is expressed Newton per meter. In SI system, force is expressed in Newton per meter square. In SI system, pressure is expressed in Newton per meter. In SI system, power is expressed in Newton per meter square. Correct सांगा म्हणतायत. करेक्ट सांगा. तुम्हाला माहिती आहे की SI सिस्टीम सरफेस टेन्शन कोशात एक्सप्रेस करते, न्यूटन पर मीटर मध्ये. सरफेस टेन्शन बरोबर आहे. बाकी केस मध्ये फोर्स असू दे, प्रेशर असू दे किंवा पॉवर असू दे, यामध्ये तिन्ही मध्ये बघा तुम्ही चुकीची युनिट दाखवलेली आहे. या तिन्ही मध्ये चुकीची युनिट आहे. फोर्स युनिट हे नाहीये, बरोबर आहे, M × A. प्रेशरचं पण युनिट हे नाहीये, पॉवरचं पण युनिट हे नाहीये, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर? हे तिघांची चुकले, म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. क्लिअर? चला तर मित्रांनो थांबतो इथे. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका. शक्य असल्यास शेअर करा. जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला पुढच्या पण काही वेळात तुमच्या समोर अवेलेबल होतील. तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं ऑल द बेस्ट. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.